गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे भाजपमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली। पक्षाकडे स्पष्ट बहुमत असून देखील नेतृत्व ठरवण्यासाठी 4 महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच झाली। अखेर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून तिढा सोडवत श्रीमती योगिता यशवंत पुंड यांची सभापतीपदी आणि श्रीमती सुनंदा उके यांची उपसभापती नियुक्ती जाहीर केली। तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली। या निवडीने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी दिली असून महिला आरक्षणामुळे पंचायत समितीच्या विकासासाठी नवे दालन खुले होणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे। सभापतीपद स्वीकारल्यानंतर योगिता पुंड यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। पंचायत समितीच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे त्यांनी स्पष्ट केले। उपसभापतीपदी विराजमान झालेल्या सुनंदा उके यांनी देखील महिला नेतृत्वाच्या माध्यमातून विकास प्रक्रियेला नवी गती देण्याचा मनोदय व्यक्त केला। या निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महिला नेतृत्वामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना राबवल्या जातील, असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केलाय। महिला आरक्षणातून पुढे आलेले हे नेतृत्व केवळ विकासालाच चालना देणार नाही, तर ग्रामस्थांच्या देखील अपेक्षांवर खऱ्या अर्थाने खरे उतरणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले। माझी प्रतिक्रिया येत असेल की मी सगळ्या सदस्यांना घेऊन आपल्या पंचायत समितीचा कारभार चालवे, हीच माझी प्रतिक्रिया आहे। आणि विकासासाठी आपला कार्यक्षेत्र कशाला प्राधान्य द्याल? आपला कार्यक्षेत्र म्हणजे आपण गामगाव पंचायत समितीलाच पूर्ण म्हणजे कामकाज जे शासनाच्या योजना आहेत त्या मी पूर्णपणे पार पाडीन। देखिए, हमारे भारतीय जनता पार्टी के जो हमारे नेता मंडली है, वीर सिंह भाऊ नागपुरे, विजय भाऊ शिवनकर, केशवराव जी मानकर, इनके प्रयासों से जो ये पंचायत समिति हम जीत के आए हैं और यहाँ पर जो उन्होंने रणनीति बनाए, रचना बनाए, उसके अनुसार ये पारंपरिक बीजेपी का गढ़ रहा है और उसको हम फतेह करने में कामयाब हुए हैं। और आज जो भारतीय जनता पार्टी सभापति उपसभापति बने हैं, मैं समझता हूँ तीनों नेताओं का अथक परिश्रम के कारण हम यहाँ तक पहुँचे हैं और जनता के कल्याण के लिए हम यहाँ पर आए हैं। जनता हम पे विश्वास करती है और हम जनता के साथ में हैं, इसलिए जनता का आशीर्वाद हमें प्राप्त है। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या संयुक्तपणे ही निवडणूक आम्ही जिंकलो, बहुमत होतं आणि त्यानुसार विजय निश्चित होता। आमगाव तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत सगळी विकासाची कामे गतिमान होतील अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा संकल्प आहे आणि निश्चितपणे यामुळे दोन्ही महिला सभापती उपसभापती महिला इथं झालेल्या आहेत आणि महिलांचं आता चांगलं कार्य होत असते आणि चांगलं कार्य या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमगाव तालुक्यामध्ये होईल। नवनिर्वाचित उपसभापती सुनंदाताई उके यांची जोड बनवलेली दिसते, काय पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या? नाही, असं काही नाही आहे। त्या खुश आहेत, आनंदी आहेत, सगळे सदस्य आनंद आहेत, त्याच्यात काही असं काही वाद नाही। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।